हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? अपेक्षा करते खूप छान आणि मजेत असणार. मी कोमल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आजच्या नवीन दिवसाची सुरुवात झालेली आहे. मी केसांसाठी घरच्या घरी ॲलोवेरा आणि कढीपत्त्याचा पॅक तयार करणार आहे. तर मी फ्रेश असा ॲलोवेरा घेतलेला आहे आणि मी घरी तर लावूनच ठेवलेला आहे. सध्या तर खूप जास्त पाऊस चालू आहे, त्याच्यामुळे छान अशी ग्रोथ पण होते त्याची. घरी लावलेल्या ॲलोवेराचे किती फायदे असतात म्हणजे आपल्याला हे तर माहीतच असतं. माझ्या घरच्या झाडावर ताजा ॲलोवेरा कापला, काटे असतात ते पण व्यवस्थित काढून घेतले आणि मग त्यानंतर असे छोटे छोटे तुकडे करून घेतले. जास्त असे ॲलोवेरा उगलेले आहेत, कारण झालं असं की पाऊस कंटिन्यू चालू आहे तर त्यांची खूप जास्त अशी ग्रोथ पण होते आणि त्यांना जेवढं पाणी भेटेल तेवढं ते जास्त ग्रोथ करत असतात. लावले तेव्हा एकदम छोटे छोटे असे रोपटे होते, पण आता बघितलं 1-2 महिन्या अगोदर तर एवढे सारे पसर. गार्डनिंग करायचा प्लॅन चालू आहे, पण सध्या खूप जास्त पाऊस आहे तर मग तिथं असं शक्य नाही, कारण खूप जास्त असं चिखल झालेलं आहे. मला तिथं पूर्ण असं क्लीन करून घ्यावं लागेल आणि मग त्यानंतर मी तिथं गार्डनिंग करायचा प्लॅन करणार आहे. ॲलोवेराचे छोटे छोटे तुकडे करून घेतले, त्यात मी काही कढीपत्त्याची पण पानं टाकलेली होती. मग हे दोन्ही मी मिक्सरमधून छान असं वाटून घेतलं. एक मऊसर आणि हिरवी अशी पेस्ट तयार झालेली होती. त्यात मी 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल पण ॲड केलेल्या आहेत आणि मी माझ्या केसांच्या लेंथनुसार मी 2 व्हिटॅमिन ईच्या कॅप्सूल टाकलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या केसानुसार हे टाकू शकतात. आणि मला रात्री लक्षात नव्हतं हेअर ऑइलिंग करायचं, म्हणून मी त्याच्यामध्ये ऑइल पण टाकलेलं आहे. अगोदर मी केसांची गुंता काढून घेतली, जेणेकरून ते अप्लाय करताना गुंता येणार नाही. नंतर मग छान असं लेंथला आणि स्कॅल्पला छान असं अप्लाय करून घेतलं. तर हा पॅक लावलं की केस गळणे कमी होण्यास मदत होते, केस चमकदार होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं तर म्हणजे कोंडा कमी होतो. ॲलोवेरामुळे केसांना थंडावा पण मिळतो आणि कढीपत्त्यामुळे केस मजबूत आणि दाट पण होतात. घरगुती हा एकदम असा सोपा उपाय आहे. हेअर पॅक तर लावून झालेला होता. त्यानंतर मला माझी घरातली पण कामं आटपायची होती. सकाळी उठल्यानंतर अगोदर दूध वगैरे तापून घेतलं, त्यानंतर मग मी मटकी पण टाकून घेतलेली होती दुकानासाठी. तसंच मी हा हेअर पॅक तयार करायला लागून गेले होते आणि माझे सगळे कामं जे होते ते पेंडिंगला होते. तर हेअर पॅक लावल्यानंतर मी माझी घरातली जी सगळी कामं होती ती मला पण आटपायची होती. मला असं वाटतं की आपली कामंही होत असतात आणि त्याचवेळी आपली स्वतःची पण काळजी घेतली जाते. केसांवर पॅक ठेवून काम करणं ही खरं तर एक मल्टीटास्किंग आहे. वेळ पण वाया न घालवता आपण घरकामही करू शकतो आणि आपल्या ब्युटी केअरवरही लक्ष ठेवू शकतो. आठवड्यातून एकदा तरी असा हेअर पॅक आपण काहीतरी करायला पाहिजे आपल्या केसांसाठी. सध्या तर हेअरफॉल म्हटलं तर हे सगळ्यांच्याच बाबतीत होत आहे आणि मी तो हेअर पॅक 30 मिनिटं तरी राहू दिला होता आणि मग त्यानंतर हेअर वॉश करून घेतलेले होते. जेव्हा आपण ॲलोवेरा कट करतो तेव्हा त्यातला जो पिवळापणा असतो तो निघून द्यायचा. 10-15 मिनटं ॲलोवेरा तसंच राहू द्यायचं. त्यानंतर तो पिवळापणा सगळा असतो तो निघून जात असतो आणि मग स्वच्छ धुवायचं तरच ते वापरायचं. चला, आता घरातले कामं पण झालेली आहेत, त्यानंतर स्वतःची केअर पण झालेली आहे. त्यानंतर मग आता करायचा होता स्वयंपाक, कारण बैलपोळा होता त्याच्यासाठी. मग सगळ्यांच्या घरी स्वयंपाक वगैरे ते चालतच असेल. कोणी कोणी हा स्वयंपाक संध्याकाळी करतं, दुपारी करतं, तर मग कोणी कोणी सकाळी पण करत असतं. स्वयंपाक आम्ही दोघी सासू सुना मिळून करणार होतो. आई एकीकडे गोड पुऱ्यांचं पीठ भिजत होते आणि मी तोपर्यंत तिखट पुऱ्यांचं पण पीठ भिजत होते. त्यानंतर मग पीठ वगैरे भिजून झालं आणि मग थोड्या गप्पा वगैरे केल्या स्वयंपाक करता करता. तोपर्यंत मी एकीकडे भात पण लावून घेतलेला होता. सासू सून एकत्र येऊन केलेला स्वयंपाक फक्त जेवणापुरता मर्यादित राहत नाही, तर तो आपली आपुलकी, एकत्रितपणा आणि नात्याची गोडी वाढवतो. आजचा दिवस आमच्यासाठी खूप खास होता. एकीकडे सण, दुसरीकडे एकत्र केलेला स्वयंपाक आणि शेवटी सगळ्या कुटुंबांनी मिळून जेवायला बसणं, यापेक्षा मोठं सुख दुसरं कोणतं असतं. मला तर माझ्या घरची खूप जास्त आठवण येत होती, कारण बैलपोळा असला म्हणजे आमच्याकडे वेगवेगळ्या पद्धतीने बैलपोळा साजरा केला जात असतो. तर आदल्या दिवशी बैलांची पूर्ण स्वच्छता केली जाते. त्यानंतर मग त्यांचा जो सामान असतो म्हणजे त्यांच्या सजावटचा जो सामान असतो तो पण काढला जातो आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांना छान असं रंग वगैरे लावतात. त्यानंतर मग त्यांची सजावट वगैरे होते. खूप छान पद्धतीने सगळ्या गावात त्यांना मिरवतात. पुरणपोळी खाऊ घालायची आणि मग जो काही त्यांच्यासोबत माणूस असतो त्यांची पूजा करायची.
म्हणजे गावात असे बरेच लोक यायचे, घरी त्यांची पूजा करायचो. आणि मग जो कोणी आपल्या घरी कामाला असतो त्यांची पण सगळी फॅमिली जेवायला असते त्या दिवशी. गावात जेवढे पण छोटे मोठे मंदिर राहायचे त्या मंदिरात नारळ जाऊन फोडायचे. एवढे सारे नारळ जे आहेत ते साठायचे. त्यानंतर मग मसाल्याची भाजी पण करायची होती वड्यांची. त्याच्यासाठी मग अगोदर छान असा मसाला जो होता तो तेलात परतून घेतलेला होता. तसंच मग एकीकडे एडण पण तयार करायचं चालू होतं, कारण हे जेव्हा कधी आपली भाजी आपल्याला वाटते पतली होईल तेव्हा छान असं एडण तयार करून घ्यायचं, त्यात टाकायचं, तेव्हा भाजी आपली जी असते ती घट्ट होते. तर त्याच्यासाठी 2-3 प्रकारचे असे पीठ घेतलेले होते, त्यामध्ये थोडेसे खडे मसाले पण टाकलेले होते आणि मग दळून घेतलेलं होतं छान असं. त्यानंतर त्याला असं भाजून घ्यायचं आणि असं एडण तयार करून ठेवलेलंच आहे. जेव्हा कधी संपेल आणि मग नवीन करेल तेव्हा तुमच्यासोबत शेअर करेल. भाजी झाली होती, भात झाला होता. आता मला करायच्या होत्या गोड पुऱ्या. त्याच्यासाठी मी एक एक करून छान असे लाटून घेतले. त्यानंतर मग गोड पुऱ्या तळत होते. जेव्हा कधी आपली पुरी फुलते तेव्हा तो आनंद काहीतरी वेगळाच असतो. गोड पुऱ्या, तिखट पुऱ्या एवढं सारं तळायचं होतं. त्यानंतर मग बैलांसाठी छोट्या छोट्या पुऱ्या पण काढलेल्या होत्या. तसंच मग एकीकडे असे गोल गोल शेंगुडे पण तळून घेतलेले होते छोट्या छोट्या बैलांसाठी. सकाळीच डाळी पण भिजत घातलेलं होतं, त्यांचे भजे करायचे होते. त्याच्यासाठी मग मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ असे मिक्स करून दळून घेतलेली होती. त्यामध्ये थोडीशी बडीशेप, मिरच्या, लसूण असं छान असं दळून घेतलेलं होतं. तेच भजे तळून घेतले आणि त्या भाजीमध्ये टाकायचे होते, म्हणजे मुगाचे भजे असे करायचे होते. त्यानंतर मग पूजा वगैरे करून घेतली, छान असा नैवेद्य वगैरे दिला. मग सगळ्यांनी मिळून जेवण दुपारची कामे वगैरे आवरून घेतले आणि मग रात्री तर काही जास्त स्वयंपाक करायचा नव्हता, कारण थोडं उशिरा असं आमचं जेवण झालेलं होतं. त्यानंतर मग छान असं बदाम शेक पण पिलं आणि मग ठरवलं की आता हरतालिका पण जवळ येते, म्हणून 2 दिवसा अगोदर काहीतरी घरच्या घरी आपण पार्लर करायला पाहिजे. त्याच्यासाठीच आमचं दोघींचं डिस्कशन चालू होतं. मी इथं सेटाफिलचं क्लिन्झर घेतलेलं आहे. मी त्याच्याने माझा चेहरा जो आहे तो क्लीन करून घेणार आहे. तुमच्याकडे जर नसेल तुम्ही डायरेक्टली फेसवॉश पण करू शकतात, नाहीतर मग जे काही आपलं घरी दूध असतं त्याच्यातून थोडंसं दूध काढून घ्यायचं आणि मग त्याच्याने आपण कॉटनने क्लिन्झर पण करू शकतो. ही पण अशी सोपी पद्धत आहे क्लिन्झर करायची. 5-10 मिनटं छान असं क्लिन्झर वगैरे करून घ्यायचं. त्यानंतर फेस जो आहे तो क्लीन करून घ्यायचा. क्लिन्झिंग तर करून झालेलं होतं. त्यानंतर मला करायचं होतं स्क्रब. त्यासाठी मी ब्रू कॉफीची एक पुडी घेतलेली आहे. तुम्ही 2-3 रुपयेवाली पण पुडी मिळते ती पण घेऊ शकता, पण त्यातली पण अर्धी टाकायची. मी पण थोडीशीच घेतलेली आहे, कारण ती 10वाली पुडी जी असते ती खूप जास्त मोठी असते. त्यानंतर मग मी थोडीशी कॉफी घेतलेली आहे, त्यात मी मध पण ॲड करणार आहे. कॉफी आणि मध छान असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर मग अगोदर तर तुमच्या फेस एकदम क्लिन्झिंग पाहिजे, नाही तर फेस वॉश तरी केलेला पाहिजे. त्यानंतरच तुम्ही हे अप्लाय करू शकतात. तर मी छान असं स्क्रब वगैरे करून त्यानंतर मी 10 मिनटं जे आहे ते स्क्रब करून घेतलं. जिथं जिथं आपली स्किन टॅनिंग दिसते, म्हणजे मानेवर, तर तुम्ही तिथं पण लावू शकतात आणि छान असं हलका हाताने स्क्रब करून घ्यायचं. तर माझ्याकडे तो छोटा स्पंज नव्हता क्लीन करण्यासाठी, म्हणून मी ते काही तुम्हाला दाखवू शकले नाही. त्यानंतर मी मसाज करणार होते. त्याच्यासाठी मी जॉन्सन बेबीचं ऑइल वापरलेलं होतं. तुमच्याकडे जर ऑइल नसेल तर तुम्ही मॉइश्चरायझर पण अप्लाय करू शकतात. फेसची छान अशी मसाज वगैरे करून घ्यायची. तर माझ्याकडे हे मार्बलचं फेस मसाजर आहे, तर मी त्याच्यानेच केलेली होती. 10 मिनटं तरी मसाज करायचे असे खूप फायदे आहेत, कारण आपल्या चेहऱ्यावरचा जो काही फॅट असतो तो पण कमी होण्यास मदत होतो आणि आपलं ब्लड सर्क्युलेशन असतं ते पण छान होतं. ग्लो आणि त्याहूनच तर भारी येतो. शेवटची स्टेप म्हणजे मला करायचा होता फेस पॅक. त्याच्यासाठी मी 2 चमचे मुलतानी माती घेतलेली होती. त्यामध्ये गुलाबजल ॲड केला आणि छान असं मिक्स करून घेतलं. चेहऱ्यावर छान असं अप्लाय करून घ्यायचं सगळीकडे. जो काही आपण फेस पॅक तयार केलेला आहे तर मी सगळीकडे लावून घेतलेला होता. जोपर्यंत फेस पॅक सुकत नाही तोपर्यंत फेस पॅक चेहऱ्यावर तसंच राहू द्यायचा.
आता तर सणवार पण येतील म्हणजे हरतालिका येईलच, त्यानंतर मग गणपती गौरी असे आता सण सुरूच होतील. तर आपण परत पार्लरला तर काही जाऊ शकत नाही. त्याच्यासाठी मग आपण घरच्या इन्ग्रेडियंट्सपासून तर आपलं घरच्या घरी पार्लर करू शकतो. ऑलमोस्ट आता माझा फेस पॅक आहे तो कोरडा झालेला होता आणि आमच्या दोघींच्या तर गप्पा चालूच होत्या. दोघींनी मिळून आज घरीच मस्त असं आम्ही पार्लर केलेलं होतं. आमचं तर स्वस्तात मस्त पार्लर झालं, तुम्ही पण करा असं. त्यानंतर मग माझा फेस कोरडा झालेला होता, मी क्लीन वगैरे करून घेतला आणि मग त्यानंतर मी त्याच्यावर छान असं रोज वॉटर जे आहे ते अप्लाय करून घेतलेलं होतं आणि थोडंसं टॅप पण करून घेतलेलं होतं. चला आपण भेटूया, बाय.